तर गोंदियातल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते आपण ऐकलं। आणि या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेलच। गोंदियामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत आणि त्याचसोबत आता पुढची बातमी पाहूयात। राम शिंदेंमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याचा धाडस नाही, ते मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची हातमिळवणी करून काहीतरी पदरात पाडून घेतील अशी टीका रोहित पवारांनी केली। आणि यावेळी रोहित पवारांनी राम शिंदेंना लोकसभा निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलंय। तर बारामतीत बोलणारे अजित पवार आता बदलले, ते पूर्वीसारखे राहिले नाहीत असं म्हणत बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी त्यांच्याच कुटुंबातल्या कुणाला तरी मिळेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली। पूर्वीच्या दादा आणि आताच्या दादांमध्ये काही प्रमाणात फरक त्यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर वाटतो। दुर्दैव आणि वाईट वाटतं, पण ते भाषण ऐकल्यानंतर असं वाटतं की त्यांच्याच कुटुंबातल्या कोणाला तरी बारामतीतून लोकसभेची संधी ही कदाचित दिली जाईल। राम शिंदेचं एक तुम्हाला सांगतो, त्यांच्यात काही धाडस नाही, ते फक्त निगोशिएशन करतायत। विखे पाटील आणि त्यांच्यामध्ये एक निगोशिएशन होईल। ते स्वतःसाठी काय गोष्टी विखेंकडनं घेतील आणि देवेंद्र फडणवीसांकडनं घेतील। त्यांच्यात लोकसभा लढण्याची काही धमक नाही।